नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तुफान एकदा महायुतीमधली धुसमूस समोर येताना दिसत आहे. एकीकडे महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री निवडीसाठीच जवळपास 15 ते 20 दिवस लागले, तर दुसरीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार देखील लांबत गेला होता आणि अनेकांची नाराजी उघड होती. गेल्या सत्ता स्थापनेच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विराजमान झाले आणि मात्र त्यांना सहकार्याने साथ देणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळापासून वंचित राहावं लागलं होतं. ती नाराजी तर आता या ठिकाणी नवीन मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये पुन्हा भारतीय जनता पक्षाने शिंदे गटामध्ये नाराजीचा सूर अनेकांना दाखवून दिला. त्यामध्ये तानाजी सावंत असतील, अब्दुल सत्तार असतील, या नेत्यांना मात्र डावलण्याचं काम आणि दबावाखाली शिंदे गटाला त्यांना मंत्री करता आलेलं नाही. तर दुसरीकडे जे आता शिंदे गटासोबत आहेत आणि मंत्री झालेले आहेत, मात्र त्यांच्या जिल्ह्यामधून पालकमंत्री पदावरून त्यांना या ठिकाणी संधी देण्यात आलेली नाही. एकीकडे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना म्हणजेच अजित पवार यांना गरज नसताना सोबत घेतल्यामुळे नाराज आणि धुसफूस आहे. ज्या वेळेस एकनाथ शिंदेंनी मोठा निर्णय घेतला होता उद्धव ठाकरेंना बाहेर सोडण्याचा, त्यानंतर अजित पवारांची गरज नसताना देखील भारतीय जनता पक्षाने शिंदे गटाचे महत्त्व कमी करण्यासाठी त्यांना सोबत ठेवल्याची जाणीव आता शिंदे गटाला होऊ लागलेली आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षाने घेतलेला पालकमंत्रीपदाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय तो शिंदे गटाला मान्य नाही आणि यामुळे शिंदे गटसुद्धा प्रचंड नाराज आहेत. एकीकडे दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांचा अगोदरच पत्ता कट झालेला असताना ज्येष्ठ नेते आणि मंत्री भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रीपदापासून दूर ठेवल्यामुळे ही नाराजी ओढवलेली आहे. यावरून शिंदे गटातून प्रतिक्रिया देताना असं म्हटलेलं आहे की आता भाजपला शिंदे गटाची गरज नाही असं भाजप वागू लागलेलं आहे. ज्या पद्धतीने ठाकरेंना लांब करण्यासाठी प्रयत्न केला, त्याच पद्धतीने आज भाजपला या ठिकाणी आपलीच सत्ता आणि आपलंच सर्व काही असावं याची सूर दिसत आहे. तर आदिती तटकरे यांना मागच्या 2.5 वर्षामध्ये पालकमंत्रीपद रायगडचं देण्यात आलं होतं. पुन्हा आता रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावलेंना मिळणार हे जवळपास निश्चित असतानाच असं काय झालं, अचानक त्यांना दूर ठेवलं. त्यामुळे भरत गोगावले आणि त्यांचे समर्थक नाराज असून सध्या राज्यामध्ये राजीनामा अस्त्र सुरू दिसल्याचं आपल्याला बघायला मिळतंय.